ती सांगेल. प्रवीण दटके महोदय, ताईंनी फार उत्तम सांगितलं आहे, पण मी ज्या नागपूर महानगरपालिकेत काम करतो तिथली परिस्थिती सांगतो. जवळपास आयुक्त आणि 2 ॲडिशनल कमिशनर सोडले तर महत्त्वाचे 320 पदांवर कंत्राटी किंवा एका अधिकाऱ्याकडे 5-5, 6-6 चार्ज आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, जवळपास शहरात म्हणजे तुम्हाला मी कसा फरक पडतो आहे शहराच्या एकंदरीत कामकाजावर. जवळपास 89,000 झाडं लावण्याची परमिशन दिली होती झाड कापण्याच्या मोबदल्यात. ती लावले की नाही लावले हे तपासायला एकही कर्मचारी नाही. माननीय अध्यक्ष महोदय, कचरा संकलन करायचं आहे, जवळपास त्याच्याकरता 500 कर्मचारी पाहिजे. ते कचरा संकलन करण्याकरता 500 कर्मचारी रिटायर्ड झाले, एकही नेमला गेला नाही. माननीय अध्यक्ष महोदय, 4.5 लाख घरी मीटर कनेक्शन आहेत पाण्याचे. मीटर असल्यावरही फोटो काढण्याकरता जे कर्मचारी लागतात ते 50% नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर पण अडचण निर्माण होते. माननीय अध्यक्ष महोदय, मी ताईंना म्हणजे आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना सांगायचं आहे की जवळपास 269 इंजिनियर नेमण्याकरता एक परीक्षा झाली. अडचण कशी होती मी तुम्हाला सांगतो. नागपूर महानगरपालिकेत 331 ज्युनियर इंजिनियर भरण्याकरता परीक्षा झाली, पूर्ण महाराष्ट्रभर झाली. तुम्हाला सांगण्याकरता विनंती एवढीच आहे की त्या 231 लोकांपैकी फक्त एक नागपूरचा माणूस आहे, फक्त एक. माझं तुमच्या नियमांवर अडचण नाही, पण माझी या लक्षवेधीच्या माध्यमातून विनंती अशी आहे किमान विभागशः या परीक्षा झाल्या पाहिजे. तर त्या कारण आज ते नोकरीला येतात, 2 वर्षांनी परत कुठे संधी आली सोडून चालले जातात. तर या 231 इंजिनियरपैकी एक नागपूरचा आहे, एक ग्रामीणचा आहे, बाकी सगळे नागपूर काय पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाहेरचे आहेत. नंबर 2, 600 टॅक्स असिस्टंट नेमण्यात आले. या 600 टॅक्स असिस्टंटपैकी जे काही नेमण्यात येणार आहेत त्यात नागपूरच्या किंवा पूर्व विदर्भातल्या लोकांचं पर्सेंटेज नगण्य आहे. नंबर 3, 59 ज्युनियर इंजिनियर आणि डेप्टी इंजिनियर नेमण्यात आले. TCSनी परीक्षा घेतली, पूर्ण महाराष्ट्रभर परीक्षा आली, त्यात नागपूरचे किती तर 2. माननीय अध्यक्ष महोदय, जर आपण विभागशः या स्पर्धा परीक्षा किंवा या आपल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुकी परीक्षा घेतल्या तर विभागशः तिथल्या लोकांना संधी मिळेल. पूर्व विदर्भातले पूर्व विदर्भात राहतील, पश्चिम विदर्भातले पश्चिम विदर्भात राहतील, मराठवाड्यातले मराठवाड्यात राहतील आणि तिथला असंतोष कमी होईल. पण या दृष्टीने हजारो कर्मचारी नेमले जाऊन बाहेरचे नेमले जातील, त्यात अडचणी निर्माण होतील. म्हणून आपल्या माध्यमातून माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की जवळपास 14,000 ज्या महानगरपालिकेत पदं आहेत त्यातले 50% पदं रिक्त आहेत. ते आपण तिथल्या उत्पन्नाच्या आपलं जो आकृतीबंध आहे त्याप्रमाणे भरणार आहोत का? नंबर 1, जो आकृतीबंध आपण ज्या आकृतीबंधाला महाराष्ट्र सरकारने किंवा आपल्या अर्बन डिपार्टमेंटनी मंजुरी दिली त्या आकृतीबंधाप्रमाणे आपण ते भरणार आहोत का? कारण काहीतरी वेगळे प्रस्ताव येतात, मग ते बदल करण्याचे चालतात. आता आमच्याकडे टायपिंग असल्यामुळे प्रमोशन देऊ असं म्हटलं आणि आमच्या आयुक्तांनी टायपिंग नसल्याने प्रमोशन द्या असा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे आपण जो आकृतीबंध मंजूर केला त्याप्रमाणे आपण सगळे प्रमोशन हे नियमावली करणार आहोत का? आणि नंबर 3, तिथल्या स्थानिक युवकांना विभागशः किमान विभागातल्या स्थानिक युवकांना आपण ही संधी उपलब्ध करून देणार आहोत का? अध्यक्ष महोदय, आपण या ज्या जागा सर्व अध्यक्ष महोदय भरतो या पदभरती नियमावली जी आपली आहे त्यानुसारच भरतो. आकृतीबंधची नियमावली त्यानुसारच ह्या जागा भरल्या जातात. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे सांगितलं की विभागीय आपल्याला हे करता येईल का परीक्षा आणि हे तर ते तपासून घेऊन अध्यक्ष महोदय सांगतात.